पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांनी एका मुलावरती हल्ला केलाय। चिंचवडच्या चिंचवडे नगर या परिसरामधली ही घटना आहे। सुदैवाने शेजारी धावून आला आणि या मुलाला कुत्र्याच्या चाव्यापासून त्याने दूर केलं। 4 ते 5 भटके कुत्रे यांनी या मुलावरती हल्ला सुरू केला होता। भटक्या कुत्र्यांची ही दहशत सध्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे। कालच एका चिमुरडीवरती देखील 7 भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला होता आणि त्यानंतर अगदी काही दिवसात ही दुसरी घटना घडलेली आपण बघतोय। तर ही दोन दृश्य आपण बघतोय, एकीकडे कालची दृश्य आहेत, एकीकडे आजची दृश्य आहेत। सुदैवानं आजच्या या चिंचवडे नगर मधल्या या हल्ल्याच्या घटनेमध्ये मुलगा वाचलाय। मात्र कालची जी दृश्य आपण बघतो आहोत या चिमुरडीवरती 7 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता, ज्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झालेली आहे। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। नाझीम, या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता प्रशासन करतंय काय? या भटक्या कुत्र्यांनी इतका हैदोस घातलाय की आता या लहानग्या मुलांनी घराबाहेर पडायचं का नाही असा एक प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। काल चिखलीमधली जी भयावह दृश्य आपण बघितलेली होती, जी सर्वांना विचलित करणारी होती। 7 कुत्र्यांनी 4 वर्षाच्या चिमुकलीला अक्षरशः घेरलं आणि तिच्या अंगाचे लचके या ठिकाणी तोडले। आज हे दृश्य समोर आलेले आहेत। यात सुदैवानं तो मुलगा या ठिकाणी या चाव्यापासून बचावलेला आहे। परंतु आता मुलांनी घराबाहेर पडायचं का नाही, कारण प्रशासनाकडे वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांनी पाठपुरावा केलेला आहे। मात्र केवळ दाखवण्यापुरती कारवाई जी आहे ती या ठिकाणी होते। त्या कुत्र्यांना ताब्यात घेतलं जातं आणि त्यांची नसबंदी केली जाते आणि मग पुन्हा एकदा त्यांना परिसरामध्ये सोडलं जातं आणि नसबंदी केल्यामुळं कुत्री चावा घेणार नाहीत असा कसं काय होणार? आणि हेच घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत आहेत। त्याच्यामुळं या भटक्या कुत्र्यांची दहशत जी आहे ती या ठिकाणी शहरामध्ये उपस्थित झालेली आहे आणि या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। लहान मुलांनी घराबाहेर पडायचं का नाही अशी भीती सगळ्या पालकांच्या मनामध्ये धरून आहे। अगदी नाझीम, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।